श्री स्वामी समर्थ. तर चला आज आपण बनवूया वरण, म्हणजेच सर्वांची आवडती फेवरेट डाळ. तर डाळ बनवण्यासाठी आहे ना, सर्वात पहिला इथे ना मी तुरीची डाळ घेतलेली आहे. जर कोणी आजारी वगैरे माणूस असेल ना, तर तुम्ही त्यांना स्पेशली किंवा ज्यांना पित्त ॲसिडिटी होते त्यांना तुम्ही मुगाच्या डाळीचं वरण देत जा. कारण त्याने कसं होतं, पित्त वगैरे होत नाही आणि हेल्थ चांगली राहते. किंवा लहान मुलांसाठी सुद्धा मुगाची डाळ करावी, पण आम्ही सर्वांसाठी करत आहोत. तर मी ह्याच्यात तुरीची डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी मुगाची डाळ घातलेली आहे. कारण तुरीच्या डाळीचं वरण हे चवीला लागतं. आणि थोडे मूग आणि हे शिजून घेतल्यानंतर त्याला मी असं जसं दाखवलं जसं चांगलं असं मेल्ट म्हणजे असं हे करायचं आहे, त्याला बारीक एकजीव करून घ्यायचं आहे. मग त्यानंतर बघा याच्यामध्ये मी एक सिंगल टोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल तापून द्यायचं थोडंसं आणि त्यानंतर मी याच्यात चेचलेला लसूण टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, जिरं टाकायचं आहे आणि मोहरी टाकायची आहे. आणि याच्यामध्ये हे जे आहे ना, चांगल्या प्रकारे असं म्हणजे गरम होऊन द्यायचं आहे. तेलाला थोडंसं कडा येऊन द्यायचं आहे. आणि वरण स्वादिष्ट होण्यासाठी ना सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जेव्हा तुम्ही अशी फोडणी देता ना, तर फोडणीचं साहित्य टाकल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवा. कारण हे झाकण ठेवल्याने ना खरंच त्याच्यामधले जे वाफेमधून आहे ना, म्हणजे जे बाष्पीभवन होतं की नाही, मग ते नाही होत. आणि त्याच्यामध्ये जिरं लसूण आपण जे काही टाकतो ना, त्याचं विटामिन्स वगैरे जे काही असतील ते त्याच्यामध्येच राहतात. त्याच्यामुळे आहे ना, वरणाला टेस्ट खूप सुंदर येते. आणि तो वास जो असतो ना, तो असं बाहेर नाही फेकला जात. आपण मोस्टली असंच जर विदाऊट झाकण न ठेवता जर तुम्ही डाळीला तडका द्याल ना, तर डाळीला एवढी चव नाही येत. जर चव तुम्हाला डाळीला आणायची असेल ना, तर झाकण ठेवूनच डाळीला तडका द्या. याने खूप सुंदर अशी चव येते. आणि ती वाफ आहे ना, जोपर्यंत आतमध्येच राहत नाही तोपर्यंत तुम्ही झाकण नका काढू. तोपर्यंत ते आतमध्ये जो तुमचा चमचा आहे त्याने असं फिरवत जा, जेणेकरून ती वाफ म्हणजे आतला लसूण जो करपणार नाही. आणि बघा मी दाखवल्याप्रमाणे बघा किती सुंदर अशा वाफा निघत आहेत आणि किती छान असा स्मेल येत आहे. आणि नंतर जी तुम्ही डाळ शिजवलेली आहे ती डाळ तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा. आणि ॲड केल्यानंतर मग थोडीशी अशी नॉर्मली हलवायचं आहे आणि असं छानपैकी मग नंतर उकळायला ठेवायचे आहे. स्लोली उकळू द्या किंवा 1-2 अशी उकळ घेतल्यानंतर मग डाळीला अजून जास्त चव येते. आणि डाळीला स्पेशली चव येण्यासाठी वरून नेहमी मीठ टाका. डाळ शिजताना वगैरे मीठ नाही टाकायचं, कारण त्याने एवढी चव येत नाही. तर भाजी शिजल्यानंतर जर तुम्ही मीठ टाकाल तर भाजीला चांगली चव येते कोणत्याही. त्यामुळं तुम्ही डाळीलाही हेच ट्रिक यूज करू शकता. आणि वरून नंतर थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली. आधीच जर कोथिंबीर टाकली तर त्याला एवढी चव नाही येत. कोथिंबीर अशी नेहमी शिजलेल्या भाजीच्या थोडून असं किंवा शिजत आलेल्या भाजीच्या नंतर टाकायची असते. तर मी या डाळीवरती शिजलेली डाळ आहे त्याच्यावरती तडका दिल्यानंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे. त्यामुळे ते दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि असं म्हणजे छान दिसते डाळ पण, आणि खायलाही खूप सुंदर लागते. तर अशी डाळ तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवा. कारण आजकाल माहिती आहे पावसाळा चालू आहे, सर्वजण आजारी पडतात, मीठ मसाले जास्त होतात. मसाल्याचे पदार्थ किंवा शहरातील लोक तर मोस्टली रोजची त्यांना वरण भात लागतोच किंवा डाळ भात लागतो, की डॉक्टर पण आपल्याला डाळ जास्त खाण्याचा सल्ला देतात. तर तुम्ही अशा प्रकारे डाळ बनवा. आणि आजारी माणूस असेल किंवा कोणालाही असू दे, पण टेस्ट असेल तरच वरण भात खायला मजा वाटते, नाहीतर फिकं फिकं लागतं ना सर्व. मग त्यामुळे तुम्ही अशीच वरण बनवा, एकदम स्वादिष्ट होते, एकदम सुंदर होते. आणि अशा प्रकारे डाळ केल्यामुळे आपल्याला जेवणही 2 घास जास्त जातात. मला तर नेहमी कमेंट येते अशी, छान बनवते डाळ म्हणून. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.